नमस्कार सगळ्यांना. आजपासून युट्यूबला पण ब्लॉग पडतील आणि जसं इन्स्टावर प्रेम दाखवलं तसंच युट्यूबला पण प्रेम दाखवा आणि व्हिडिओ बघते वेळेस लाईक शेअर सबस्क्राईब हे आठवणीने कमेंट बी करा बरं का. रोज पडतील व्हिडिओ. आणि आपण आज चाललेले आनंदाचा दिवस आहे आपल्यासाठी, स्पेशल दिवस आहे म्हणा. लय मजा येणार आपल्याला पुढे ब्लॉग मध्ये, शेवटपर्यंत बघा. RD भाईला, रुद्रा भाईला भेटायचं आपण. एक लय मोठे रील स्टार आहेत त्यांनी टाइमातला टाइम कोण आपल्याला टाइम दिला तर शेवटपर्यंत बघा व्हिडिओ नक्की. बैठ लोक असला टाइम काढलेत, टाइमातला टाइम काढून टाइम दिल्यात. खरंच त्यांचं मोठेपणा म्हणावं लागेल. आणि विशेष करून एक लय मोठे रील स्टार आहेत त्यांनी, आपल्याला वेळ देवलेत म्हणजे एवढ्या छोट्या क्रिएटरला. आणि तुमच्या प्रेमानं आज इन्स्टाला 22,000 झालेत. आणि तसंच इथं यूट्यूबला पण प्रेम दाखवा आणि सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि आता जाता हो लगेच तुम्हाला सगळ्या गोष्टी आणि शेवटपर्यंत त्यांच्यासोबत व्हिडिओ येईल, त्यांच्यासोबत व्हिडिओ येईल, रील सुद्धा येतील त्यांच्यासोबत. आणि आता जाऊन तिथं काही त्यांना प्रश्न विचारणार, म्हणजे त्यांची जर्नी कसं गेली, म्हणजे त्यांचा प्रवास कसा झाला विचारू, त्यांना सगळ्या गोष्टी विचारू. आता आपल्याला तर ह्याच्यामधलं काही तेवढं माहिती नाही, पण त्यांनी सगळ्या गोष्टी आपल्याला सांगतील, करतील. फक्त शेवटपर्यंत राहा ब्लॉग मध्ये. चला आता तुम्हाला खूप मजा येईल. मध्ये डायरेक्ट तिथं भेटू आता. चला तर आता गावच्या बाहेर पडलो, निघाला होता आता आणि गेलो की तिथं. आता नवीन व्हिडिओ चालू केला बघ, तेवढं काय बोलायचं कळणार गेले. जसं पुढं करालो माहित होऊन जाते. त्याचं गाव आपल्या गाव लांब नाही, एक 7-8 किलोमीटर असं वेळ लागेल शेवटपर्यंत बघा व्हिडिओ. पण एवढे एकच कॉल केलतो बघा, जरा वेळ आहे का, तर लगेच म्हणले तुमच्यासाठी वेळ नाही तर काय हो. म्हणजे एवढं जास्त फॉलोअर, 1.5 लाखच्या फॉलोअर आहे इथं, तरी पण त्यांचं मन एकदम असं चांगलं आहे म्हणायचं की. तर आपण तुम्हाला आता भेटू घालू, तिकडे जाऊ. रुद्रा बोला डायरेक्ट, RD बोलते, RD सप्प बोलते. तर मित्रांनो आपण आलो होता रुद्राभाईच्या त्या लोकेशनवर जिथं जास्त व्हिडिओ बनतात त्यांनी. एवढं हेच लोकेशन आहे बघा सगळे. तुम्हाला लोकेशन एवढं ह्याच लोकेशनवर बघू जास्त व्हिडिओ बघा. हे रुद्रा होतो लोकेशन आहे व्हिडिओ करायचं. इथे करते त्यांनी व्हिडिओ होतो येवलेत म्हणते. आता आल्यावर डायरेक्ट तुम्हाला भेट घालू होतो, बोर बी करणार जास्त तुम्हाला. आणि पर व्हिडिओवर कंटिन्यू राहा, बघत राहा. सबस्क्राईब हे करा, बरं का. ते घंटेली महत्वाचे. पुढचे व्हिडिओ पडले की पट म्हणा तुमच्या मोबाईलचं नोटिफिकेशन असं वर पडते व्हिडिओ आमचे येऊ लागले म्हणून. आठवणीनं घंटी दाबा ती. तर मित्रांनो तुम्हाला जास्त वेळ आता बोर बी करणार. आता आलो आम्ही RD रुद्राबाई पाशी. वेलकम. कळालं आता झालो एवढ्या लांब भेटायला. तुमच्यासाठी कुठे यावं लागते हो, तुम्ही टाइम दिला हेच महत्वाचं आहे आमच्यासाठी. तसं काय नाही, मग बरेच व्हिडिओ लय मोठा फॅन. एक नंबर भारी व्हिडिओ बनवता तुम्ही. एक नंबर काही विषय नाही. तुम्हाला बघून तर शिकलेले आहेत व्हिडिओ तिथे. असलं काय मग काहीच नाही हो का. जरा पब्लिकली म्हणजे आमची बी भेटणार होती. पब्लिक सदैव काळ जात हो. कशी व्हिडिओ, आपले व्हिडिओ झालं, ह्यांची व्हिडिओ झालं. आगाव काहीच दाखवायचं नाही. आपण जी हाव व्हिडिओ आपण रेग्युलर कसं वागताव तीच व्हिडिओ दाखवायची आपल्याला. आगाव हँड असं स्टाईल मारत हा जे आपला दर्जा आहे तेच टिकवायचं. आपले व्हिडिओ कसे आहेत कमेंट करून सांगा, ह्यांची व्हिडिओ कशी कमेंट. आणि मराठी माणसाला सपोर्ट करायला शिका झाला. आपण लातूर जिल्हा उदगीर तालुका महाराष्ट्रातली माणसं आपण, त्याच्यामुळे सपोर्ट करा फुल. ह्यांना मला जसं सपोर्ट केला तसं ह्यांना बी सपोर्ट करा. आणि मग अजून मला बी करा केला म्हणजे इथं थांब चाल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक तुम्हाला सांगायचं राहिलं की जेव्हा आमचे 700 फॉलोअर्स होते, म्हणजे व्हिडिओ करायचं असं पूर्ण थकून गेलो होतो की बा सोडून द्यावा व्हिडिओ. 700 फॉलोअर ते भाऊ आम्हाला भेटले. मग भाऊला भेटल्यानंतर भाऊ म्हणले की या आपण व्हिडिओ करू सोबत. आणि त्यांनी आम्हाला प्रोत्साहन केले की बाबा तुम्ही करा व्हिडिओ, काय ना काय होते. आणि त्यांच्याचमुळे आज 22,000 फॉलोअर आहेत. 2 महिन्यात 2 महिन्यात 22,000 फॉलोअर झाल्यात. मिलियन आहेत व्हिडिओ, काही बिलियन. दर्जा, मराठी दर्जा, आपली भाषा. एखाद्याला प्रोत्साहन केलं म्हणजे आपलं काही जाणार त्याच्यामुळे. मी फक्त ह्यांना एवढं म्हणलो की थांब नका, फक्त व्हिडिओ करत राहा, व्हिडिओ चलत्यात, तुमच्यात टॅलेंट आहे एवढंच म्हणलो. काहीच विषय दुसरा नाही असा विषय. फक्त कामावर फोकस करावं लागते, फुल वेळ द्यावं लागते त्याला. त्याच्यामुळे आज दर्जा व्हिडिओ एक नंबर. जे काही आहे सगळं ह्यांच्यासाठी. तसं काही जसं सपोर्ट करा मला, तसं काही नाही. तुमची मेहनत आहे तसं नाही. जसं ह्यांना प्रेम करता तसं चाराने नाही फुल ह्यांना बी 4% केलं भरपूर झालं. रोज व्हिडिओ येतील, रोज येतील.
काहीच विषय नाही, कमेंट करून सांगायचं, कमेंट घाण करायचं नाही, कमेंट घाण केल्यावर माझ्याकडे पाठवा, काही विषय नाही. ओके, ते पब्लिक चांगली आहे, कमेंट घाण करणार आपली पब्लिक आहे, काही विषय नाही. काय आता मराठी माणसाला पुढे जायचं, कोण मागे ओढणार आहे? बरोबर आहे की? बरोबर आहे की नाही? हा. पब्लिक लगे रहो, व्हिडिओ पडेल आजचा पडलेला बघा, रोज पडेल व्हिडिओ, काही विषय नाही. लव ऑल ओके, आणि व्हिडिओ करत राहायच्या पडून रोज. आणि आता तुम्हाला एक म्हणजे एक रील पण येईल आता ह्यांच्यासोबत, भाऊ सोबत. आणि प्लस पॉइंट त्यांचं रील हे करते ना, म्हणजे बनवते वेळेस तुम्हाला ऑफ द म्हणजे बिहाइंड द सीन दाखवतो तुम्हाला. असंच बघत राहून शेवटपर्यंत टिकत राहा. सगळ्याला धन्यवाद मनापासून. असं वाटलं नव्हतं एवढं प्रेम द्याचाल, मला बी ह्यांना बी, कारण ह्यांचा तर पूर्णपणे विश्वास उडून गेला रीलवरून. कारण 20, 30, 40 रील केले, सपोर्टच मिळत नसता. अचानक जे रिस्पॉन्स मिळाला एकच नंबर, 2 महिन्यात 22,000 फॉलोअर्स क्रॉस. आता कसं वाटलं ते? आता लय भारी, म्हणजे थोडं कुठं कुठं जात आहोत ओळख येतात, फोटो एवढंच पाहिजे आपल्याला, मग काही लय बेस्ट. आणि सगळं तुम्ही जरा प्रोत्साहन दिल्याबद्दल धन्यवाद बरं का, खरंच मनापासून. असंच तुमचं पण सपोर्ट राहू द्या कायम कायम, पब्लिकचा माझं कायम. आणि तुम्हाला ह्याच्यापेक्षा म्हणजे भारीत भारी आता युट्यूबला कॉमेडी व्हिडिओ, असं कंटेंट, असं ऍक्टिंगचे व्हिडिओ, सगळ्या गोष्टी पडतील युट्यूबला. फक्त सपोर्ट करा बस. एक नंबर. चलो, काळजी घ्या ऑल. तर क्या बोलती पब्लिक? मीचा आरडीचा रुद्राचा मेकअप केला फक्त, काही विषय नाही. ही व्लॉग फक्त शेवट पस्तोर बघा. व्लॉग म्हणण्यापेक्षा एक शॉर्ट व्हिडिओ म्हणलं तर काही विषय नाही, ओके आहे. रील कसं शूट करता तुम्हाला लोकायला हसताव, थोडं स्क्रोल करताव, त्याच्या मागची मेहनत थोडक्या काही क्षणात मी सांगला. तंबाखू फिंबाखू नाही, दिलदार खाल्ला रुपयावर, तसं काही विषय नाही. व्हिडिओ शूट करला फक्त शेवट पस्तोर, व्लॉग शेवट पस्तोर बघा. 2, 3, 4 मिनिटाचा असेल, लगे राहो. पप्पा तुम्ही तर काय बी तिरपच बोलता बघा, उगच आई पोटात कशाला दुखते की पप्पा? मी काम माहिती का पप्पा? आधीच आपल्याला झाडभर शेत आहे, आणि त्याच्यात भाऊ कशाला पप्पा? हिस्साला भाग. ऍक्शन. पप्पा पप्पा काय रे, मम्मी कुठं आहे? ऍक्शन. मम्मी कुठं आहे? ऍक्शन. भाऊ कशाला? भाऊच का बरं पप्पा? बहीण होऊ द्या की, बहीण झाली की पप्पा तुम्ही कवा कवा गावला गेले की पप्पा जेवाय वाढत्या पप्पा, राखी बांधत्याय, भाऊ नको पप्पा. पब्लिक लय अवघड आहे. बोलणं ऐकूनच हसतोय त्या आरडी भाईचं. भाऊ कशाला? भाऊच का बरं पप्पा? बहीण होऊ द्या की, बहीण झाली की पप्पा तुम्ही कवा कवा गावला. डन डन डन. चल का दुखला पप्पा? पोटा दुखायचं कशाला पप्पा? हिस्सा पडाय मग भाऊ कशाला? असं कसं कसं हात रे, हात देखील कसं होते हे बघावं लागते. कंटिन्युटी. भाऊ नको पप्पा. भाऊ कशाला? ऍक्शन. ऐ पप्पा, हे पोटात कशाला दुखते पप्पा? आधीच आपल्याला झाडभर शेत आहे पप्पा, आणि त्याच्यात भाऊ कशाला हिस्साला माग. पप्पा पप्पा तर काय बी दुसरं तिसरंच बोलायचं पप्पा, उगाच पोटात कशाला दुखते पप्पा? आधीच आपल्याला झाडभर शेत आहे, आणि त्याच्यात हिस्साला माग कशाला भाऊ? बैठलो, मेहनत बघा, मेहनत. नसा नसा असं घट खेळल्यात घट. आणि एक तर तुम्हाला असं व्हिडिओ थोडा आवाज वाटला नाही, पण एवढं डेंजर आवाज काढतात, लई डेंजर आवाज काढतात. आपल्याला झाडभर शेत आहे, आणि त्याच्यात हिस्साला माग कशाला भाऊ? त्यात भाऊ कशाला हिस्सा माग? हे घे नाजूक घे, हे राहू दे, हे नाजूक घे. तर पब्लिक बापाचा कॅरेक्टर केला होता, मुलाचा कॅरेक्टर करायला नीट बघा. दिसला का बरोबर पप्पा? दिसला करेक्ट. चलो चल, रेडी? हा रेडी. हा हा. ऍक्शन. पप्पा कट. ऍक्शन. किती झाला टाइम?
ऍक्शन